नमस्कार, न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आपल्या देशाला एक मोठी वाळवी लागलेली आहे आणि या वाळवीतून सुटका करून घ्यायची असेल तर केवळ सरकारवर अवलंबून राहून चालणार नाही। त्यासाठी एक सजग नागरिक म्हणून डोळसपणाने आपल्यालाच या सगळ्या गोष्टीकडे बघावं लागणार आहे आणि ही वाळवी जी या देशाला लागलेली आहे ती वाळवी मुळासकट घालवावी लागणार आहे। ही वाळवी दुसरी कुठली नसून ही वाळवी आहे घुसखोरीची। ही घुसखोरी इतक्या खोलवर या देशात रुजली गेलेली आहे की त्याला आता अटकाव नाही घातला तर हा सगळा प्रकार कोणाच्याही हातात राहणार नाही आणि याचे गंभीर परिणाम येणाऱ्या काळात आपल्याला भोगावे लागणार आहेत। यासाठी फार दिवस वाट बघण्याची गरज नाही, खूप वर्ष त्यासाठी लागणार आहेत अशातला भाग नाही। येणाऱ्या अगदी 15-20 वर्षांमध्ये आपल्या पुढे हे खूप मोठं संकट हे येऊन उभं राहणार आहे। हे सगळं सांगायचं कारण असं आहे की या संदर्भात आम्ही अनेक वेळेला वेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ बनवलेले आहेत, परंतु हा विषय एकदा सांगून दोनदा सांगून संपणारा नाहीये। यासाठी सतत मोहीम म्हणून हे अभियान म्हणून राबवलं जाण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी या देशातल्या नागरिकांनी अत्यंत सजग होण्याची आवश्यकता आहे। यासाठीच हा विषय आज आम्ही निवडलेला आहे। त्याचं कारण असं आहे की काल गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर सांगलीमध्ये एक सभा पार पडली। हिंदू एकता आंदोलनाच्या वतीने ही सभा घेण्यात आलेली होती आणि या सभेमध्ये बोलताना सुदर्शन चॅनलचे संपादक सुरेश चव्हाणके यांनी जे भाषण केलं ते भाषण हे अत्यंत बारकाईनं गांभीर्यानं आणि विचारपूर्वक ऐकण्याची सगळ्यांनीच खरं तर गरज आहे आणि त्यांनी अत्यंत धक्कादायक अशी आकडेवारी या भाषणामध्ये दिलेली आहे। हे भाषण ऐकल्यानंतर कुणाच्याही मेंदूला झिंझिण्या आल्याशिवाय राहणार नाहीत असा हा सगळा प्रकार आपल्या देशामध्ये सुरू आहे। सुरेश चव्हाणके यांनी सांगितलं की हे कसं सगळं चालू आहे, त्यासाठी त्यांनी या देशातल्या नागरिकांनीच आता सजगपणाने उभं राहण्याची गरज असल्याचं सुद्धा सांगितलं। एकट्या सांगलीमध्ये 3 लाख घुसखोर असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। त्याचा अर्थ असा आहे की एका सांगलीसारख्या छोट्याशा जिल्ह्यामध्ये 3 लाखापेक्षा जास्त घुसखोर जर राहत असतील तर या राज्यात असणाऱ्या घुसखोरांचं प्रमाण किती आहे आणि देशात असणाऱ्या घुसखोरांचं प्रमाण किती आहे याची आकडेवारीच आपण करू शकत नाही। असा साधारण हा सगळा प्रकार आहे, याचा मेळच आपण घालू शकत नाही अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे। घुसखोरांचं प्रमाण कसं वाढलं, या घुसखोरांना भारतातलं आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशन कार्ड अशा पद्धतीची सरकारी कागदपत्र ही कशी मिळाली याची सुद्धा माहिती त्यांनी या भाषणामध्ये दिली। पूर्वी आमदार खासदार यांच्या पत्रावर संबंधित व्यक्तीला आधार कार्ड वगैरे अशी शासकीय कागदपत्र ही दिली जात होती, मात्र आता नियमात बदल झालेला आहे आणि आमदार खासदारांच्या पत्रावर आता अशा पद्धतीची कागदपत्र देता येणार नाहीत असा नियम झालेला आहे। मात्र पूर्वी हे काम सुरू होतं त्या काळात एकेका मतदारसंघात हजारो घुसखोरांना अशा पद्धतीची कागदपत्र देऊन त्यांना या देशात राहण्याची मुभा काही विशिष्ट लोकांनी उपलब्ध करून दिली। या घुसखोरांना केवळ महाराष्ट्रात आणण्यासाठीचा एजंटांचा दर जर आपण बघितला तर थक्क व्हायला होईल। केवळ महाराष्ट्रात त्यांना राहायचं असेल तर एजंटाचा दर हा 2 लाख रुपये आहे आणि महाराष्ट्र सोडून जर इतर राज्यात त्यांना राहायचं असेल तर एजंटाचा दर हा 50,000 रुपये आहे। हा दर महाराष्ट्रासाठी इतका जास्त काय आहे तर महाराष्ट्र हे एकमेव असं राज्य आहे की ते देशाला साधारण 33% टॅक्स आपण देत असतो, कारण महाराष्ट्र तुलनेनं अन्य राज्यांच्या अत्यंत मजबूत असं राज्य आहे, क्रमांक 1चं राज्य आहे। त्यामुळं महाराष्ट्रात राहणं, महाराष्ट्रात काम करणं हे अन्य राज्यांच्या तुलनेमध्ये सोपं असल्यामुळं हे घुसखोर महाराष्ट्राची निवड करतात। देशात घुसखोर पकडण्यामध्ये महाराष्ट्र क्रमांक 1 वर आहे। त्याचं कारण काय आहे तर महाराष्ट्रामध्ये घुसखोरांचं प्रमाण जास्त आहे, म्हणून महाराष्ट्रात घुसखोर पकडण्याचं प्रमाण सुद्धा तुलनेनं जास्त आहे। पश्चिम बंगालसारख्या राज्यामध्ये आपली अशी कागदपत्र जी आहेत सरकारी ती तयार करून घ्यायची, ट्रेनमध्ये बसायचं आणि मुंबईत यायचं। मुंबईत आल्यानंतर या लोकांना थारा देणारी एक यंत्रणा कार्यरत आहे। त्या यंत्रणेच्या माध्यमातून
त्यांच्या राहण्या खाण्याची व्यवस्था होते, थोड्याच दिवसात त्यांच्या कामाची सुद्धा व्यवस्था होते आणि हे लोक इथं स्थिरावतात, व्यवस्थितपणानं जगू लागतात. अशी साधारण परिस्थिती ही झालेली आहे. आपण बघत असाल तर मुंबईतल्या कुठल्याही भागात गेलात तर जे फेरीवाले आहेत त्या फेरीवाल्यांचा सर्च घेण्याची आवश्यकता आहे, कारण अनेक तज्ज्ञांच्या मतानुसार हे फेरीवाले बांगलादेशी रोहिंग्याच आहेत असा त्यांनी दावा केलेला आहे. सुरेश चव्हाणके यांच्या भाषणातून एक मुद्दा आणखीन एक स्पष्ट झाला की केवळ बांगलादेशी आणि रोहिंगे हेच घुसखोर आहेत का, तर असं नाही. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान इथून सुद्धा लोक आपल्या देशामध्ये स्थिरावलेले आहेत आणि अशा लोकांना पहिल्यांदा खड्यासारखं उचलून बाहेर काढण्याची आवश्यकता आहे, तर आपला देश हा या सगळ्या संकटातून, ही जी वाळवी लागलेली आहे आपल्या देशाला, त्या वाळवीतून मुक्त होऊ शकतो. अन्यथा आपल्या पुढचं संकट हे भयानक आहे, ते शब्दात सांगू शकत नाही. म्हणजे एकीकडं आपल्या सीमा सुरक्षित आहेत, भारत आपली 1 इंच जमीन पाकिस्तानला देत नाही, तिकडं सीमा सुरक्षित ठेवण्याकरता आपले जवान प्राणांची आहुती देत आहेत आणि आपला देश सुरक्षित ठेवण्यासाठी दिवस रात्र जोखीम उचलत आहेत आणि या सगळ्या अशा मार्गानं घुसखोर भारतात अत्यंत व्यवस्थितपणे घुसून स्थिर होत आहेत. अशी परिस्थिती सध्या देशात निर्माण झालेली आहे. केवळ सरकार काहीतरी करेल, यावर उपाययोजना करेल, यावर अवलंबून न राहता सरकारला आपण कशा पद्धतीनं या अभियानामध्ये मदत करू शकू यावर विचार करण्याची गरज आहे. सुरेश चव्हाणके यांच्या भाषणातून एक किस्सा त्यांनी सांगितला की त्यांचे एक मित्र आहेत, उद्योगपती, मोठे उद्योगपती आहेत, की त्यांच्या उद्योगामध्ये साधारण 16,000 लोक हे काम करतात. त्या उद्योगाच्या मालकांना त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या कंपनीमध्ये जे लोक काम करतात त्यांचं नागरिकत्व तपासा, ते कुठून आलेत याबद्दलचा सर्च घ्या, ते घुसखोर आहेत का ते बघा. तर हे अभियान त्यांनी त्यांच्या कंपनीमध्ये जेव्हा राबवलं तेव्हा धक्कादायक माहिती पुढे आली. 160 पेक्षा जास्त लोक हे घुसखोर असल्याचं स्पष्ट झालं आणि हे सगळे लोक केवळ मजूर आणि कामगार होते असं नाही, तर ते या कंपनीत गले लट्ट पगार घेणारे होते. याचा अर्थ काय आहे तर तो अत्यंत स्पष्ट आहे की हे लोक इथं अत्यंत सुस्थितीमध्ये बिनदिक्कतपणे राहत आहेत, हे यातून स्पष्ट होतं. एक हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. आपण आपल्या भागात ज्या भागात राहतो, ज्या भागात काम करतो, तिथं जर आपण अशा पद्धतीनं काही गोष्टी राबवल्या तर असे घुसखोर पकडून देण्यामध्ये आपला खारीचा वाटा म्हणून आपण हा एक मदत सरकारला करू शकतो, यातून सरकारची मदत होऊ शकते. सुरेश चव्हाणके यांचं भाषण यूट्यूबवर उपलब्ध आहे. आपण हे भाषण जरूर ऐकलं पाहिजे आणि त्यावर विचार केला पाहिजे असं आमचं मत आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येक नागरिकानं प्रयत्न सुद्धा केला पाहिजे आणि ते करतील अशी अपेक्षा सुद्धा आहे. तूर्त इथंच थांबतो. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.